पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर आंदोलक आक्रमक, आजही निषेध व्यक्त करत चिल्लर फेकली। पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन, महिलेचा मृत्यू झाल्याच्या नंतर पुण्यामध्ये अनेक पक्ष संघटनांकडून आंदोलन सुरू। आंदोलनाच्या नंतर खबरदारी म्हणून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय नावाची पाटी काढण्यात आली आहे। लता मंगेशकर यांचं नाव त्यावरती लिहिलं होतं, त्यामुळे ही पाटी काढली गेली। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नाही। एका रुग्णाला आरोग्य योजना लाभ मिळत नसल्याची रुग्णालयाची लेखी माहिती परशुराम सेवा संघाने या संदर्भात आक्षेप घेतलाय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने थकवला 27 कोटी रुपयांचा मिळकत कर। रुग्णालय चालवणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशननं 2019 ते 2025 पर्यंत एकाही रुपयांचा कर भरलेला नसल्याचं महानगरपालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट। पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भातला राज्याचा अहवाल आज येण्याची शक्यता आहे आणि आजही नागरिक आक्रमक होण्याची शक्यता आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणानंतर धर्मादाय आयुक्तांची कठोर पावलं। आरक्षित खाटा निर्धन दुर्बल घटकामधल्या रुग्णांना उपलब्ध करून द्या। धर्मादाय रुग्णालयामधील नियम कठोर करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश। भाजपचे आमदार अमित गोरखे आज पीडित महिलेच्या कुटुंबियांसह मुख्यमंत्र्यांना भेटणार। फडणवीस आज पुण्याच्या दौऱ्यावर। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिलेली जमीन सरकारनं परत घ्यायला हवी, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। या प्रकरणामध्ये कठोर कारवाई व्हावी, वडेट्टीवारांची मागणी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाचा योग्य तो तपास करू, कोणीही यामधून सुटणार नाही, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलिसांचं तिसरं समन्स, आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। कामरा आज चौकशीसाठी हजर राहणार का, याकडे सुद्धा लक्ष आहे। लग्नाचे पुरावे फोटो व्हिडिओ कोर्टामध्ये सादर करणार करुणा मुंडे यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। लग्नाचं सर्टिफिकेट माझ्याकडे नाही, तसं राजश्रींकडे सुद्धा नाहीये, करुणा मुंडे यांची माहिती। वक्फ बोर्डाच्या विधेयकाला समर्थन मागण्यासाठी भाजपचे मोठे नेते संपर्कात होते, संजय राऊत यांचं वक्तव्य। राज्यसभेतही मोदींनी नवीन पटनायकांवरती दबाव टाकला, आमच्यावरही दबाव होता, मात्र आम्ही झुकलो नाही, राऊतांचा आरोप। नाशिकमध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा शेतकऱ्यांना अजब सवाल। कर्जमाफीच्या पैशामधून साखरपुडा लग्न करता की शेतीमध्ये गुंतवणूक करता, कोकाटेंचा शेतकऱ्यांना सवाल। माणिकराव कोकाटे हे कृषी क्षेत्रामधील कुणाल कामरा झालेत, संजय राऊत यांचा टोला। शेतकऱ्यांना दुखावणारी वक्तव्य करू नये, राऊतांचा सल्ला। कृषी मंत्री सत्तेच्या मस्तीत वावरतायत, शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार गंभीर नाहीये, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। शेतकरी हा महत्त्वाचा घटक असून शेतकऱ्यांचा सन्मान राखणं हे महायुती सरकारचं कर्तव्य आहे, उदय सामंत यांची कोकाटे यांच्या वक्तव्याविषयी प्रतिक्रिया। बँकांमध्ये मराठीबाबत मनसेच्या आग्रही भूमिकेच्या नंतर मंत्री उदय सामंत यांची राज ठाकरेंसोबत चर्चा। राज ठाकरेंच्या सूचना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कानी घालणार, उदय सामंत यांच्याकडून स्पष्ट। मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने मराठीच्या मुद्द्यावरून मनसेला डिवचलं। मुंबईतील उपनगरामध्ये शिवसेनेकडून बॅनरबाजी, न धमकावता सगळे मिळून मराठी भाषा शिकूया, बॅनरवरती आशय। शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी हे बॅनर्स लावले आहेत। सैफ अली खानवरच्या हल्ल्याचं प्रकरण समोर आलं होतं आणि या प्रकरणी हल्ला करणाऱ्या आरोपीचे फिंगरप्रिंट हे सैफच्या घरामध्ये सापडले। मुंबई पोलिसांचा सुनावणीच्या दरम्यान कोर्टामध्ये दावा। आरोपी शरीफुल इस्लामला जामीन देण्यासाठी पोलिसांचा विरोध। आरोपी बांगलादेशामध्ये पळून जाण्याची शक्यता, पोलिसांचा दावा। बीड दौऱ्याच्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल झालाय। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हा प्रयत्न करण्यात आला होता आणि या प्रकरणी 16 शिक्षकांवरती गुन्हा दाखल झालाय। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्याच्या साथीदारांनी कारागृहामध्ये मारहाण केल्याची महादेव गीते, राजेश वाघमोडे यांची कारागृह अधीक्षकांकडे तक्रार। सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी। बीड कारागृहामध्ये झालेल्या मारहाणीचं प्रकरण, मारहाणीच्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज द्यायला इतका वेळ का लागतोय, महादेव गीते यांच्या पत्नी मीरा गीते यांचा सवाल। अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा पनवेल सत्र न्यायालय आज निकाल देणार आहे। गेल्या 7 वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू, 80 पेक्षा जास्त साक्षीदारांची तपासणी। मुंबईतील विहिरी बोअरवेल मालकांना मुंबई महानगरपालिकेची नोटीस, एनओसी मिळवा नाहीतर टँकरसाठीचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा। बीएमसीच्या नोटीशीमुळे पाणीपुरवठा करायचा कसा, टँकर संघटनेचा प्रश्न।
नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयाच्या कर्मचारी भरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल. या संदर्भात गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय संचालकांना नोटीस. 29 एप्रिलपर्यंत जबाब नोंदवण्याचे निर्देश. नागपूर शहरामधील वृक्ष गणनेचा अहवाल दर महिन्यामध्ये सादर करा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे महानगरपालिका आयुक्तांना निर्देश. कायद्यानुसार महानगरपालिकेनं दर 5 वर्षांनी वृक्ष गणना करणं आवश्यक आहे. 2011 मध्ये अखेरची वृक्ष गणना झाली होती. वस्तू आणि सेवा कर विभागानं नोंदवली उल्लेखनीय महसूल वाढ. 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये 2,25,030 कोटींपेक्षा अधिक महसूल संकलित करण्यात आलाय. हा महसूल संपूर्ण राज्याच्या कर महसुलीमधल्या 60% जास्त आहे. HSRP नंबर प्लेट राज्यामध्ये सगळ्यात महागडी का? जनहित याचिकेवरती सुनावणी करत असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा सरकारला सवाल. परिवहन आयुक्तांना 3 आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे आदेश. भाजपने सदस्य नोंदणीमध्ये रचला नवा इतिहास. महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी सदस्य नोंदणी करणारा भाजप हा पहिला पक्ष. चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नवा रेकॉर्ड. सरकारला सुबुद्धी देण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी पुन्हा एकदा जन्म घ्यायला हवा आणि या सरकारपासून जनतेची सुटका व्हावी हीच प्रभू रामचंद्रांकडे प्रार्थना. विजय वडेट्टीवार यांचा सरकारवरती हल्लाबोल. नागपूर हिंसाचारानंतर उद्या निघणाऱ्या रामनवमी शोभायात्रेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त. 2000 पोलिसांचा फौजफाटा असणार रस्त्यावरती तैनात. ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा शोभायात्रांवरती नजर. शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला आजपासून सुरुवात. पहाटेच्या काकड आरतीच्या नंतर साईबाबांच्या पालखीची मिरवणूक काढून उत्सवाला प्रारंभ. उद्या साई मंदिर हे दर्शनासाठी रात्रभर खुलं राहील. चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्तानं भाविकांसाठी तुळजाभवानी मंदिर 22 तास खुलं राहणार. 11 ते 15 एप्रिलपर्यंत चैत्र पौर्णिमा यात्रा. बुलढाण्याच्या शेगावमध्ये उद्या संत गजानन महाराज मंदिरामध्ये 131वा रामनवमी सोहळा साजरा होणार आहे आणि यासाठी शेकडो दिंड्या या शेगावमध्ये दाखल झाल्यात. काकड आरतीच्या नंतर या उत्सवाला सुरुवात होईल. मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा 18 एप्रिलपासून सुरू होण्याच्या हालचालींना वेग आलाय. एअर अलायन्स बरोबरच इंडिगो कंपनीची विमानसेवा सुद्धा सिंधुदुर्गासाठी सुरू करण्याच्या संदर्भात युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. वसई रोड स्टेशनजवळ नवीन कोचिंग टर्मिनस उभारण्यासाठी रेल्वे बोर्डाची मंजुरी. पश्चिम रेल्वे मार्गावरील हे 8वं टर्मिनस असेल. त्यामुळे कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी आता थेट ट्रेन उपलब्ध होणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलामधील 3400 चौरस मीटर जागेवरती लवकरच पर्यावरण भवन उभं राहील. या इमारतीच्या उभारणीसाठी MMRDAने BKC मधली जागा 80 वर्षांच्या भाडे करारावरती द्यायचा निर्णय घेतलाय. पश्चिम रेल्वेचा बोरिवली ते राम मंदिरच्या दरम्यान मेगा ब्लॉक. आज मध्यरात्री 12:15 वाजल्यापासून रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक आहे. सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक. हार्बर मार्गावरती रविवारी ठाणे ते वाशी या स्थानकांच्या दरम्यान ब्लॉक. सकाळी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. परिणामी वाशी, नेरूळ, पनवेल या ठिकाणावरून ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप सेवा या रद्द असतील. विना तिकीट प्रवाशांची धरपकड करण्यासाठी मध्य रेल्वेची नवी मोहीम. 2024 ते 25 या आर्थिक वर्षामध्ये एकूण 38 लाख प्रकरणं समोर आली. यामधून 203 कोटी रुपयांचा दंड वसूल झालाय. 15 एप्रिल पूर्वी ॲक्वा लाईन म्हणजेच मेट्रो 3च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये BKC ते आचार्य अत्रे चौकपर्यंत भूमिगत मेट्रो धावेल. न्यू इंडिया बँक गैरव्यवहाराचं प्रकरण. बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहताचा ब्रेन मॅपिंग अहवाल आर्थिक गुन्हे शाखेला प्राप्त. अहवालामध्ये मेहता आणि आरोपींचा सहभाग असल्याची अधिकाऱ्यांची माहिती. भिवंडीच्या पन्ना कंपाऊंड परिसरामध्ये मोती कारखान्याला भीषण आग लागली. या कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिकच्या मोतींची साठवणूक करण्यात आली होती. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. पुण्यात बसमध्ये महिलेची अरेरावी. सीटवरती पाय ठेवून बसलेल्या महिलेला कंडक्टरने हटकलं, मात्र महिलेने कंडक्टरला सुनावलंय. आष्टी अहिल्यानगर महामार्गावरती शाळेच्या बसला अपघात झालाय. वाहन चालकासह काही विद्यार्थी जखमी. अपघाताचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सांगलीच्या तासगावमधील सावळजमध्ये सर्पदंश झालेल्या नवविवाहितेची वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे. सावळज प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपस्थित नसणाऱ्या एक महिला डॉक्टर बडतर्फ तर एक महिला डॉक्टर निलंबित.
रायगडच्या महाड तालुक्यामधल्या नाते विभागामध्ये 2 महसूल अधिकाऱ्यांना 3,000 रुपयांची लाच घेत असताना अटक झाली आहे. जमिनीच्या सातबारावरती नोंद करून देण्यासाठी शेतकऱ्याकडून लाच मागण्यात आली होती. अलिबागच्या लाचलुचपत विभागाची कारवाई. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये घरात चोरी झाल्याचं कळताच घर मालकाला हृदयविकाराचा झटका. हातगावामध्ये 65 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू तर चोरट्यांचा घरावरती डल्ला. तब्बल 5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला. वर्ध्यामधल्या पवनारच्या धाम नदी पात्र प्रदूषणाच्या विळख्यात साचलेला गाळ काढून पात्र स्वच्छ करण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी. अहिल्यानगरमध्ये कोसळणाऱ्या अवकाळी पावसाचा 39 गावांना फटका बसलाय. 2000 हेक्टर क्षेत्राचं अवकाळीमुळे नुकसान. टोमॅटो, वाटाणा आणि कांद्यासह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालंय. रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पेण तालुक्यामधील जावळी गावामध्ये काही घरांच्या भिंती कोसळल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. प्रशासनाकडून पंचनामा. ज्येष्ठ अभिनेते विलास उजवणे यांचं दीर्घ आजारामुळे निधन झालंय. उजवणे यांनी वयाच्या 62व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. विलास उजवणे यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वावरती शोककळा. मुघलकालीन ताजमहल हा तिकीट विक्रीमधून सर्वाधिक कमाई करणारं ASI संरक्षित स्मारक आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये ताजमहलनं 227 कोटी रुपयांचा महसूल मिळवलाय. केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी राज्यसभेमध्ये लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.